वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक महत्त्वाचा कल्प पाहणार आहोत, ज्या कल्पाचं नाव आहे योगेंद्र रस. आज आपण या योगेंद्र रसाविषयी माहिती पाहणार आहोत. हा कल्प आपल्याला थेरी एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा आहे. थेरी एक्झाममध्ये यावर क्वेश्चन विचारले जातात. यामध्ये याचे घटकद्रव्य, रोगघनता, त्यानंतर मात्रा, अनुपान आणि सेवनकाल. जर आपल्याला थेरी एक्झाममध्ये हा कल्प विचारला तर या गोष्टी आपल्या आल्या पाहिजेत. त्याचे घटकद्रव्य, रोगघनता, मात्रा, अनुपान आणि सेवनकाल या सर्व गोष्टी ट्रिकच्याद्वारे लक्षात कशा ठेवायच्या ते पण आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीला पाहूया, याला योगेंद्र रस असेच का म्हणतात. योगेंद्र रस ज्या कल्पाच्या सेवनाने मनुष्य योगी समान तेजस्वी होतो. काय? योगी समान तेजस्वी होतो. हा जो कल्प आहे याचं जर सेवन रोज केलं तर मनुष्य काय होतो? योगी समान तेजस्वी होतो. कोणा समान होतो? तर योगी समान होतो. म्हणून या कल्पाला काय म्हटलेलं आहे? योगेंद्र रस. या योगेंद्र रसाचा संदर्भ आहे भैषज्य रत्नावली, वात व्याधी विकार. भैषज्य रत्नावली वात व्याधी अध्याय. याला योगेंद्र रसच का म्हणतात? कारण की याच्या सेवनाने मनुष्य योगी समान तेजस्वी होतो. योगी समान काय होतो? तर तेजस्वी होतो. म्हणून याला काय म्हणतात? योगेंद्र रस. याचा संदर्भ आहे भैषज्य रत्नावली वात व्याधी. याची मुख्य रोगघनता आहे वात विकार. योगेंद्र रसचे घटकद्रव्य. योगेंद्र रसामध्ये घटकद्रव्य कोणकोणते आहेत? तर योगेंद्र रस, रससिंधूर, सुवर्णभस्म, मुक्ताभस्म, वंगभस्म, लोहभस्म आणि आभ्रक भस्म हे काय आहेत याचे घटकद्रव्य. तर घटकद्रव्य जेव्हा आपल्याला घटकद्रव्य दिले जातील तेव्हा आपल्याला योगेंद्र रस म्हणजेच योगी आदित्यनाथ आले पाहिजे डोळ्यासमोर. कोण आले पाहिजे डोळ्यासमोर? योगी आले पाहिजे. बरोबर आहे. योगी काय करतात? कपाळाला टिळा लावतात. तो टिळा कोणत्या रंगाचा आहे? लाल रंगाचा. म्हणजेच काय, आपलं सिंदूर पण कसं असतं? लाल कलरचं, रस सिंदूर. त्यानंतर सुवर्णभस्म. आपले जी योगी आहेत त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे? सोन्याची काय आहे? चैन आहे. ही अशी काय आहे? एक सुवर्ण गोल्डन चैन आहे. म्हणजेच काय? सुवर्ण भस्म. योगी आदित्यनाथ सर्व बंधनापासून कसे आहेत? तर मुक्त आहेत. बरोबर आहे, बंधनापासून मुक्त. वंगभस्म. वंगाळ लोकांचा काय आहे? ते कर्दनकाळ. वंगाळ लोकांचा कर्दनकाळ आहे. त्याच पद्धतीने लोहा समान काय आहेत? टणक आहेत किंवा कठीण आहेत. कठीण आहेत. आभ्रक. म्हणजे नाही, ज्यांना काय नाही, कोणतंच अपत्य नाही. आपल्याला माहिती आहे भ्रण म्हणजे काय? अपत्य. अभ्रक म्हणजे नाही, ज्यांना कोणतंही अपत्य नाही. ते कोण आहेत? योगी आदित्यनाथ. जेव्हा आपल्याला योगेंद्र रस हा कल्प दिला जाईल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर योगी आदित्यनाथ आले पाहिजेत. योगी आदित्यनाथ कपाळावर टिळा लावतात. टिळा कलर कसा असतो? लाल कलरचा. सिंदूर पण कसं आहे? लाल रंगाचं. टिळा. यावरून काय लक्ष ठेवायचं? रससिंधू. सुवर्णभस्म. योगी आदित्यनाथांच्या गळ्यामध्ये काय आहे? एक गोल्डन चेन आहे. काय आहे? गोल्डन चेन. म्हणजेच काय? सुवर्णभस्म. योगी आदित्यनाथ सर्व बंधनापासून कसे आहेत? मुक्त आहेत. मुक्ताभस्म. वंगाळ म्हणजेच काय? वाईट लोकांचा काय आहे? ते कर्दनकाळ आहेत. वंगाळ म्हणजेच वाईट लोकांचा कर्दनकाळ आहेत. वंगभस्म. लोखंडाप्रमाणे काय आहेत? कठीण आहेत. एकदा एक गोष्ट मनात ठरवली की ते करतातच. लोहभस्म.
अभ्रक, अभ्रक. आपल्याला माहिती आहे अ म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, भ्रक यालाच काय लक्षात घ्यायचं आपण, भ्रण. भ्रण म्हणजे अपत्य. योगी आदित्यनाथांना आहे का अपत्य? नाही, अपत्य नाही म्हणून अभ्रक. किंवा योगी आदित्यनाथांना अपत्य नाही, हे अ आणि अभ्रकचं अ. अशा पद्धतीने योगेंद्रचे घटक द्रव्य रससिंदूर, कपाळावर लाल कलरचा टिळा लावतात रस, सुवर्णभस्म, गळ्यामध्ये गोल्डन चेन आहे, मुक्ता सर्व बंधनापासून मुक्त आहेत, वंगाळ लोकांचा कर्दनकाळ, वंगभस्म, लोहभस्म लोहाप्रमाणे कठीण, आणि अभ्रक अ म्हणजे नाही. योगी आदित्यनाथांना अपत्य नाही, अ अ. योगेंद्र रसाची रोगग्नता. दोष. सुरुवात प्रथम पहिल्यांदा दोष पाहू. दोष कोणते आहेत? वात पित्तहर. योगेंद्र रस काय आहे? तर वात पित्त हर. आपल्याला माहिती आहे योगेंद्र रस म्हणजेच कोण? योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ कसे आहेत? तर VIP आहेत. बरोबर. योगी आदित्यनाथ VIP आहेत. या व्ही वरून वात आणि या पी वरून पित्त. योगी आदित्यनाथ कोण आहेत? तर VIP आहेत. वात पित्तहर योगेंद्र रस. दोष कोणते? वात पित्तहर, वात आणि पित्त दोषाचं कमी करतं योगेंद्र रस. VIP. व्ही म्हणजे वात, पी म्हणजे पित्त. आपले योगी आदित्यनाथ कोण आहेत? तर VIP आहेत. यावरून वात पित्त. त्याच पद्धतीने योगेंद्र रसांचा प्रयोग हा पक्षघात व्याधी, पक्षघात, अपस्मार, अपस्मार, त्यानंतर उन्माद, अपस्मार, उन्माद, प्रमेह, बहुमूत्रता, बहुमूत्रता, गुदरोग, गुदरोग, आर्ष, भगंदर, आर्ष भगंदर, मूर्छा, वातव्याधी, वातव्याधी इत्यादीमध्ये केला जातो. त्याच पद्धतीने अजून आहे राजयक्ष्मा, राजयक्ष्मा. यामध्ये तुम्ही याच्या दोषांमध्ये व्याधीमध्ये वात आणि पित्त या दोन्ही दोषांचे सर्व व्याधीचा नाश कोण करतं? तर योगेंद्र रस. वात आणि पित्त, वात पित्त. वात पित्ताचे जेवढे काही व्याधी आहेत, वाताचे किती आहेत? 80, पित्ताचे 60. या सर्व व्याधींचं काय करतं हे? वाताचे 80, पित्ताचे 40 या व्याधींचा काय करतं? नाश करतं. योगेंद्र रसाचं अनुपान आहे, योगेंद्र रसाचं अनुपान आहे त्रिफळा क्वाथ, त्रिफळा क्वाथ आणि गोदुग्ध. त्रिफळा क्वाथ आणि गोदुग्ध याची मात्रा आहे 125 ते 250 ग्रॅम आणि याचं सेवनकाल आहे BD. BD म्हणजेच काय? सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी आणि संध्याकाळी. जेव्हा जेव्हा आपल्याला योगेंद्र रस हा कल्प दिला जाईल, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर योगी आदित्यनाथ आले पाहिजेत आणि त्यावरून आपण त्याचे घटकद्रव्य लक्षात ठेवणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.